जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। गॅस दरवाढीवर काँग्रेसचा संताप, इचलकरंजीत आंदोलन। इचलकरंजी केंद्र सरकारने घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरामध्ये केलेल्या वाढीविरोधात इचलकरंजी शहर काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध नोंदवण्यात आला। सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडणारी ही दरवाढ तात्काळ मागे घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देत प्रांत कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 60 रुपयांची तर व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 114 रुपयांची वाढ केल्याने सर्वसामान्य नागरिक, कामगार, नोकरदार तसेच छोटे व्यावसायिक यांच्यावर मोठा आर्थिक ताण पडला आहे। आधीच महागाई, बेरोजगारी आणि शेती क्षेत्रातील अस्थिर परिस्थितीमुळे सामान्य नागरिक त्रस्त असताना ही दरवाढ म्हणजे जनतेवर अन्याय असल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की पूर्वी यूपीए सरकारच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात दरवाढ झाली तरी त्याचा बोजा सर्वसामान्य जनतेवर पडू दिला जात नव्हता। मात्र सध्याच्या सरकारच्या धोरणांमुळे एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत। पूर्वी सुमारे 400 रुपयांत मिळणारा घरगुती गॅस सिलेंडर आता 900 रुपयांपेक्षा अधिक किमतीला मिळत असल्याने सामान्य कुटुंबांचे मासिक बजेट कोलमडले आहे। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीही 1900 रुपयांच्या पुढे गेल्याने हॉटेल्स, खाणावळी तसेच खाद्यपदार्थ विकणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना मोठा फटका बसत आहे। परिणामी बाहेर जेवणारे विद्यार्थी, कामगार आणि नोकरदार वर्गालाही वाढीव दराचा भार सहन करावा लागणार आहे। त्यामुळे सरकारने गॅस सिलेंडरची उपलब्धता सुरळीत ठेवून वाढवलेले दर तात्काळ कमी करावेत अशी मागणी करण्यात आली। या आंदोलनात शशांक बावचकर, संजय कांबळे, प्रमोद खुडे, युवराज शिंगाडे, बाबासाहेब कोतवाल, हारून खलीफा, गजानन शिरगावे, रवी वासुदेव, निर्मला शिरगावे, विद्या भोपळे, सावित्री हजारे यांच्यासह महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आंदोलनकर्त्यांनी नायब तहसीलदार संजय काटकर यांना निवेदन देऊन गॅस दरवाढ तातडीने मागे घेण्याची मागणी केली। न्यूज चॅनल प्रतिनिधी सौ वंदना कोरेसह या साऱ्या गोष्टींचा निषेध करण्यासाठी इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही शहर काँग्रेसच्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आंदोलन करतोय आणि उद्याच्या काळात ही दरवाढ जर रद्द केली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन आम्हाला करावं लागेल। आज गॅसची दरवाढ झाली, उद्या पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतील आणि हे जर दर वाढले तर एकूण देशाच्या महागाईच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावर फरक पडेल आणि सामान्य माणसाला हा खिशाला ते सोसावं लागेल। ही वेळ येऊ नये। भारत सरकारनं, केंद्र सरकारनं योग्य भूमिका, योग्य परराष्ट्र धोरण त्या ठिकाणी आखलं नसल्या कारणानं अमेरिका आणि इस्रायल पुढे लोटांगण घालण्याचं काम त्या ठिकाणी अवलंबल्याच्या कारणानं ही परिस्थिती आज ओढवून राहिलेली आहे। केंद्र सरकारमध्ये ज्यावेळी यूपीएचं सरकार होतं काँग्रेसच्या नेतृत्वाखाली, त्यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये 149 रुपये बॅरल प्रति डॉलरचे दर असताना सुद्धा आम्ही देशामध्ये कुठलेही पेट्रोलचे दर वाढवले नाहीत, गॅसचे दर वाढवले नाहीत, डिझेलचे दर वाढवले नाहीत। त्यामुळे महागाई आटोक्यात राहिली आणि सामान्य जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज, सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत। जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा।